हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. बघा, सांगली DTC बँकमध्ये नवीन भरती निघालेली आहे. तर सांगली डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. ठीक आहे, ही जी भरती आहे ती बघा क्लर्कसाठी आहे आणि खूप मोठ्या पदांची भरती आहे. तुम्ही जर आजूबाजूच्या एरियामध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही राहत असणार तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, 24 तारखेपासून याचे जे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे. ठीक आहे, लास्ट डेट बघा 8 जुलैची आहे आणि फीज पेमेंट जो आहे तो सुद्धा 8 जुलैचा आहे. ओके, आणि हॉल तिकीट जे तुम्हाला भेटणार आहे ते 7 ते 10 दिवस अगोदर भेटणार आहे जेव्हा तुमची एक्झाम असेल त्याच्या. ठीक आहे, आपण सगळे डिटेल्स समजून घेऊया. तर याच्यामध्ये काय डिटेल्स आहे आपण समजून घेऊया. अ कॅन्डिडेट शॅल अप्लाय ओनली वन पोस्ट फॉर रिक्रुटमेंट. ठीक आहे, बिफोर अप्लाइंग candidate are requested to ensure that they fulfill the prescribed eligibility criteria for the post of the date of application. Admission online test will be purely provision without a verification of documents. Candidate will be subject to verification of details documents when the candidates reports or interview. ठीक आहे, मग त्यांनी सांगितलं की जे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे ते लागणार आहेत, कारण की त्याच्यानंतर जे इंटरव्ह्यू होते त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतरच तुम्ही अप्लाय करा. हे बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे तिसरा. कॅन्डिडेट शुड बी डोमायसेल इन अ सांगली डिस्ट्रिक्ट अँड सबमिशन ऑफ द डोमायसेल सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. ठीक आहे, जे कॅन्डिडेट बघा सांगलीमधले आहे तर त्यांना सांगलीचं डोमायसेल सर्टिफिकेट हे पाहिजे. ठीक आहे, आणि ते सबमिशन तुम्हाला देते गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यातच सांगितली आहे. ॲज पर द जी ऑफ गव्हर्नमेंट महाराष्ट्र 70% सीट रिझर्व फॉर कॅन्डिडेट डोमायसिल ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट अँड 30% सीट्स आर ओपन फॉर कॅन्डिडेट्स फ्रॉम अदर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, तर बघा 70% जे आहे एकूण जागेच्या ते जी सांगली डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामधल्या कॅन्डिडेटसाठी आहे आणि 30% जे आहे ते महाराष्ट्रामधल्या अदर जे डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामधून तुम्ही भरू शकता, पण तुमच्याकडे डोमायसेल असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं बघा, हाऊएव्हर नॉन अवेलेबिलिटी ऑफ कॅन्डिडेट फॉर द डिस्ट्रिक्ट वॅकंट सीट विल बी फिलफिल्ड फ्रॉम द डोमायसिल ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, तर 30% बाहेरून नाही आले तर इथूनच सांगली डिस्ट्रिक्टमधूनच जो पूर्ण कोटा आहे तो कंप्लीट केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ही वेबसाईट आहे, त्याच्यावर जाऊन तुम्हाला म्हणजे अगोदर नोटिफिकेशन जे मी दाखवते ते व्यवस्थित वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, इथं बँकेबद्दल थोडेसे डिटेल्स दिलेले आहेत. आपण तर एकूण पोस्ट किती आपण ते बघूया. एकूण पोस्ट जे आहे क्लर्कसाठी बघा 444 आहे. ठीक आहे, जास्त पोस्ट आहे. ओके, आणि बघा एलिजिबिलिटी एकदम म्हणजे सगळ्यांकडे असणारी एलिजिबिलिटी आहे, जसं ग्रॅज्युएट आणि MSc असलं पाहिजे किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे हे कोणतेही डॉक्युमेंट्स असले तरीसुद्धा ते चालू शकतात. ठीक आहे, कम्प्युटरशी रिलेटेड जर तुमच्याकडे MSc नसेल तर, पण MSc मोस्ट ऑफ सगळ्यांकडे असतं. ठीक आहे, तर बघा 444 मधले बघा समजून घ्या साधारणतः 120 ते 125 जे असतात ते होणार 30%. तर तेवढे जे विद्यार्थी आहे ते बाहेरच्या डिस्ट्रिक्टमधून जसे पुणे आजूबाजूच्या डिस्ट्रिक्ट म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून जो पण अप्लाय करेल ते तिथून भरले जाईल. ठीक, दिस कंडिशन विल नॉट बी ॲप्लिकेबल टू दोज कॅन्डिडेट्स हू आर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इन IT कम्प्युटर. IT म्हणजे जे ITमधून ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे त्यांच्यासाठी ही कंडिशन नाही, म्हणजे ऑलरेडी त्यांचं कम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं म्हणून त्यांना MSc काही गरज नाही आहे. ठीक आहे, पुढे बघा एज लिमिट काय आहे. मिनिमम 18 इयर्स अँड मॅक्झिमम 35 इयर्स आहे. ओके, 35 वर्ष असणार मॅक्झिमम वर्ष आणि 18 वर्ष हा मिनिमम आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला बघा स्टायपेंड भेटणार आहे 22,000ची पर मंथ ड्युरिंग अ प्रोबिएशन पिरियड असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सक्सेसफुली 12 मंथ ऑफ म्हणजे जो पिरियड आहे तो प्रोबिएशनरी 12 महिन्याचा असणार, म्हणजे 1 वर्षाचा. मग त्याच्यानंतर रेग्युलर ग्रेडचा जो तुमचा पगार आहे तो तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असणार आहे. डिटेलमध्ये तुम्हाला जी ॲडव्हर्टाईज आहे ती वाचून घ्यायची, रजिस्ट्रेशन करायचं आहे, पेमेंट ऑफ फीज आणि डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये स्कॅनसाठी आपले नेहमी ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी लागणारा फोटोग्राफ असणार आहे, सिग्नेचर असणार आहे. ठीक आहे,
आणि हँड रिटन डिक्लेरेशनसुद्धा याच्यामध्ये असणार आहे आणि लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला अप्लाय ऑनलाईन या वेबसाईटवर जाऊन करायचं आहे, मी अगोदर तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे. पुढे महत्त्वाची फीज किती असणार आहे तर बघा 1000 आहे आणि प्लस 180 रुपये जे आहे GST लागून तुमचे चार्जेस असणार आहे. ओके. हे स्कॅनमध्ये बघा कोणकोणत्या गोष्टी, फोटोग्राफ इमेज येणार आहे तुम्हाला, त्याच्यानंतर कॅप्चर फोटोसुद्धा तुम्हाला तिथे करायचा आहे. जे आता नवीन फीचर आहे बघा, फॉर्म भरताना आपल्याला लाईव्ह आपला फोटो तिथे कॅप्चर करायला लागतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, डू म्हणजे कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या नाही करायच्या. तसेच याच्यामध्ये बघा सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन अँड हँड रिटन डिक्लेरेशन इमेज, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे. पुढे बघा याच्यामध्ये बघा सिलेक्शन प्रोसेस ही महत्त्वाचं आहे. हे कशी असणार आहे तर पोस्ट ऑफ क्लर्क द सिलेक्शन कॅन्डिडेट्स विल बी ऑन द बेसिक ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू, म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूसुद्धा इथे होणार आहे. हा तुमचा सिलेबस असणार आहे. सिलेबस तर सोपा वाटत आहे. ठीक आहे. जे बँकेची तयारी करता आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. 20 मार्क हे बँकेच्या सिलेबससाठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 10 मार्काचं इथं मॅथमॅटिक असणार आहे, IQ म्हणजे रिझनिंग अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड. त्याच्यानंतर बघा नॉलेज ऑफ कॉर्पोरेशन 20 मार्काचं, जनरल नॉलेज 10 मार्काचं, नॉलेज अबाउट इंग्लिश लँग्वेज, नॉलेज अबाउट कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मराठी आपली मातृभाषेबद्दल 10 मार्क्स आहेत. असे एकूण 90 मार्क्सचा जो पेपर आहे मराठी आणि इंग्लिश या दोघी भाषेमध्ये असणार आहे. ठीक आहे. मार्क्स इतके आहे, क्वेश्चन एवढे आहे, वेळसुद्धा तेवढा आहे. 90 प्रश्न 90 गुणांसाठी 90 मिनटं. ओके. पुढे बघा याच्यामध्ये बघा मिनिमम तुम्हाला कॅन्डिडेट हॅव टू स्कोर मिनिमम 50%, म्हणजे 90चे 50% म्हणजे 45 मार्क्स तुम्हाला भेटले पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसाठी हे बोलवलं जाईल. द बँक रिझर्व द राईट टू इन्क्रीज और डिक्रीज द कट ऑफ मार्क्स क्रायटेरिया. तर बघा कट ऑफ मार्क्सचा क्रायटेरिया हा कमी जास्त होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट बघा जे तुमचे मेरिट लिस्ट आहे ते सिलेक्शन विल बी प्रिपेअर्ड इन डिसेंडिंग ऑर्डर ऑन द बेसिक ऑफ स्कोर ऑब्टेन्ड इन ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू, म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू या दोघांचे मिळून तुमची जी आहे मेरिट लिस्ट जी आहे ती बनवली जाणार आहे. ठीक आहे. सेंटर जे आहे त्याच्याबद्दल बघा महत्त्वाची गोष्ट आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये नाही आहे, सांगलीमध्ये आहे, कोल्हापूर, सातारा आणि पुणे म्हणजे आजूबाजूच्या जे डिस्ट्रिक्ट आहे तिथे तुम्हाला हे जे आहे सेंटर अवेलेबल असणार आहे. ओके. तर बघा तुम्ही तिथे आजूबाजूला राहत असणार किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र राहत असणार तरी तुम्ही इथे जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असणार तर जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला ह्याच्यामध्ये दिली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असणार तर तुम्ही नक्की इथे फॉर्म भरा, कारण की बघा हे जे आहे चांगली अपॉर्च्युनिटी आहे बँकमध्ये जे काम करण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. हे सगळे डिटेल्स वाचल्यानंतर बघा ज्यांच्याकडे ना MSc नाही आहे पण अदर कोर्स ज्यांनी केले ते इथे खाली तो GR दिला आहे. तर अदर कोर्समध्ये तुम्ही जर ह्या गोष्टींमध्ये येत असणार किंवा 10वी CBSEमधून तुम्ही 10वी 12वी केली असणार तेव्हा तुम्हाला जर संगणक माहिती तंत्रज्ञान हा विषय असेल तेव्हा, किंवा हे जर तुम्ही केलेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला MSc सूट मिळणार आहे. किंवा त्याच्या व्यतिरिक्त खाली बघा अजून काही गोष्टी दिलेल्या आहेत. हे कोणते कोर्स केला असणार तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा MSc सूट भेटणार आहे, पण याचं तुमच्याकडं सर्टिफिकेट असलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा महत्त्वाचे अशी आपली जी इन्फॉर्मेशन होती ती झालेली आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असणार तर नक्की त्याच्यासाठी अप्लाय करा, कारण की आपण बऱ्याच ठिकाणी तसं पण अप्लाय करत असतो. महाराष्ट्रात जॉब असला म्हणजे आपल्यासाठी कम्फर्टेबल असतो. ठीक आहे. फक्त थोडासा गणिताचा अभ्यास आणि बँकिंगचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. ओके. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.